दिवस पुढे जात होते, पण राहुलच्या आईच्या मनात सतत दोन चेहरे फिरत होते, दिव्या आणि निशा. ती अनेकदा एकटी बसून विचार करायची, देवा, मी किती मोठी चूक केली. तिच्या डोळ्यांसमोर दिव्याचा शांत, समंजस आणि प्रेमळ स्वभाव यायचा. दिव्या घरात असताना ती प्रत्येक काम विचारून करायची. आई, तुम्ही बसा, मी करते. आई, औषध घेतलं का? आई, तुम्हाला चहा करून देऊ का? इतकंच नाही तर स्वतःच्या पायाला त्रास असूनही ती कधीच तिच्या वेदनांची तक्रार करायची नाही. चेहऱ्यावर हसू ठेवून ती सर्वांचीच काळजी घ्यायची. आणि आता आता निशा घरात आली होती. तिला स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या फक्त आज्ञा असायच्या. हे करा, ते आणा, मला हे नको, तेच पाहिजे. राहुलची आई शांतपणे सगळं ऐकून घ्यायची, पण मनातून ती पूर्णपणे तुटत होती. एके दिवशी ती देवघरासमोर बसली होती. तिने देवासमोर हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, देवा, मी बाहेरचं रूप पाहिलं आणि सोन्यासारख्या मनाची मुलगी गमावली. दिव्याचा पाय अधू होता, पण तिचं मन खूप सुंदर होतं. आणि आज आज सगळं असूनही या घरात सुखच उरलेलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्या क्षणी तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. माणसाचं सौंदर्य त्याच्या रूपात नसतं, तर त्याच्या स्वभावात आणि संस्कारात असतं. आणि ही गोष्ट समजायला तिला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. दिव्या माहेरी आल्यापासून तिच्या आईबाबांचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. ते बाहेर पडले की लगेच लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळायच्या. कोणी समोर काही बोलत नव्हतं, पण पाठीमागे अनेक चर्चा सुरू असायच्या. पैसे बघून मुलीचं लग्न केलं, एवढ्या श्रीमंत घरात मुलगी दिली, पण शेवटी तिचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं. आधीच माहीत होतं ना मुलीच्या पायाबद्दल, तरीही इतक्या मोठ्या घराचं स्थळ सोडलं नाही यांनी. आता बघा, मुलगी परत माहेरी आली. अशा अनेक टोमण्यांनी वातावरण भरून जायचं. हे शब्द दिव्याच्या आईबाबांच्या कानावर पडायचे. त्यांच्या मनाला खूप वेदना व्हायच्या, पण त्यांनी कोणाशी वाद घातला नाही. एके दिवशी दिव्याचे बाबा शांतपणे म्हणाले, लोकांना जे दिसतं त्यावरून ते मत बनवतात, पण सत्य काय आहे हे फक्त आपल्याला आणि देवालाच माहीत आहे. दिव्याची आई अश्रू पुसत म्हणाली, आपण कोणालाच फसवलं नव्हतं. आपण सुरुवातीला सगळं खरं सांगितलं होतं, पण तरीही दोष आपल्या मुलीवर आणि आपल्यावरच येतोय. तेवढ्यात घरात बसलेली दिव्या हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला स्वतःच्या दुःखापेक्षा तिच्या आईबाबांना समाजाच्या बोलण्याचा सामना करावा लागत होता याचं जास्त वाईट वाटत होतं. ती मनातच म्हणाली, देवा, माझ्यामुळे माझ्या आईबाबांना एवढं सहन करावं लागत आहे. त्या घरात तिघेही एकमेकांना धीर देत होते, पण प्रत्येकाच्या मनात एकच वेदना होती. त्यांनी सत्य लपवलं नव्हतं, तरीही समाजाने दोष त्यांनाच दिला होता. तिकडे राहुलच्या आयुष्यातही हळूहळू बदल घडू लागले होते. सुरुवातीला त्याचं निशावर खूप प्रेम होतं. तिला हवं ते तो आणून द्यायचा. महागडे कपडे, दागिने, फिरणं, हॉटेलमध्ये जेवण. तिच्या प्रत्येक इच्छेचा तो मान ठेवत होता. त्याला वाटत होतं, यावेळी मी योग्य निर्णय घेतला आहे. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तसतसं निशाचं खरं वागणं त्याच्या लक्षात येऊ लागलं. तिला राहुलपेक्षा त्याचा पैसा जास्त महत्त्वाचा वाटत होता. राहुल ऑफिसमधून थकून घरी यायचा, पण त्याची विचारपूस करण्याऐवजी निशा म्हणायची, उद्या मला शॉपिंगला जायचं आहे, माझ्यासाठी नवीन डायमंड सेट घे, आपण मोठ्या बंगल्यात शिफ्ट होऊया. तिच्या बोलण्यात प्रेमापेक्षा अपेक्षा जास्त होत्या. राहुल शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहायचा. त्याच्या मनात आता प्रश्न निर्माण होऊ लागले होते, तिला खरंच माझ्यावर प्रेम आहे की माझ्या पैशांवर? एके दिवशी तर राहुलला ताप आला होता. तो दिवसभर अंथरुणावर पडून होता. त्याला वाटलं निशा जवळ बसेल, औषध देईल, काळजी घेईल, पण निशा फक्त एवढंच म्हणाली, मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जाते, औषध टेबलावर ठेवली आहेत, वेळेवर घे. आणि ती निघूनसुद्धा गेली. राहुल तिच्याकडे पाहतच राहिला. त्या क्षणी त्याच्या मनात नकळत दिव्याची आठवण आली. दिव्या असती तर? हा विचार पहिल्यांदाच त्याच्या मनात स्पष्टपणे आला होता. आणि त्या क्षणी राहुलला जाणवलं, प्रेम फक्त गोड शब्दात नसतं, तर कठीण काळात सोबत उभं राहण्यात असतं.
एके दिवशी सकाळी राहुल ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. राहुलची आई स्वयंपाकघरात काम करत होती. निशा मात्र हॉलमध्ये एकटीच फिरत होती. तिने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली आणि मुद्दाम पाण्याचा ग्लास फरशीवर सांडला. काही क्षणांनी ती मोठ्याने ओरडली, "अरे आई!" आणि जणू काही पाय घसरल्यासारखी खाली बसली. स्वयंपाकघरातून राहुलची आई धावत बाहेर आली. तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की पाणी निशानेच सांडलं होतं. ती काही बोलणार तेवढ्यात राहुलही आवाज ऐकून धावत आला. राहुलने निशाला उठवत विचारलं, "काय झालं?" निशा डोळ्यात पाणी आणत रडवेल्या आवाजात म्हणाली, "तुझ्या आईंनी माझ्यासमोर पाणी सांडलं. मला धडा शिकवायचा होता बहुतेक. मी घसरले नसते तर बरं झालं असतं." हे ऐकून राहुलची आई हादरली. ती लगेचच म्हणाली, "राहुल, मी काहीच केलं नाही. मी तर स्वयंपाकघरात होते. पाणी हिनेच." पण निशाने आईंचं बोलणं तोडलं. ती रडत म्हणाली, "मी खोटं का बोलेन? मला या घरात कोणीच स्वीकारत नाही. त्यामुळेच हे लोक असे माझ्यासोबत वागतायत." राहुल काही क्षण दोघींकडे पाहतच राहिला. त्याच्या आईच्या डोळ्यात सत्य होतं आणि निशाच्या डोळ्यात अश्रू. त्या क्षणी राहुल गोंधळून गेला. त्याला कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं. पण राहुलच्या आईच्या मनात मात्र एकच विचार सुरू होता, आज मी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहिलं, पण माझा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवेल का? निशा रडतच सोफ्यावर बसली होती. राहुलने तिला पाणी दिलं. ती मुद्दाम हाताला धरून कळवळत म्हणाली, "राहुल, मला या घरात सुरक्षित वाटत नाही. आज पाणी सांडलं, उद्या अजून काय होईल कोण जाणे." राहुलने आईकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. तो म्हणाला, "आई, हे खरं आहे का?" राहुलची आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "राहुल, मी तुझी आई आहे. मी असं का करेन? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, पाणी निशानेच सांडलं होतं." हे ऐकताच निशा मोठ्याने रडायला लागली. "वाह, आता मीच खोटी. तुमच्या मुलासमोर माझी बदनामी करताय." राहुलने दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण निशा अचानक म्हणाली, "राहुल, या घरात एकतर मी राहीन नाहीतर तुझी आई." हे ऐकून राहुलच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती काहीच बोलली नाही. शांतपणे देवघरात जाऊन बसली. तिच्या डोळ्यांसमोर आता मात्र दिव्या उभी राहिली. "आई, तुम्ही बसा, मी सगळं करते." दिव्याचे ते प्रेमळ शब्द तिच्या कानात घुमू लागले. ती मनातच म्हणाली, "देवा, जिचा पाय अधू होता, तिचं मन किती मोठं होतं आणि जिला सर्व काही मिळालं, तिच्या मनात प्रेमाचा एक थेंबही नाही." दुसरीकडे राहुलही विचारात पडला होता. आईवर त्याचा विश्वास होता, पण निशाच्या अश्रूंनी त्याचं मन पुन्हा गोंधळलं होतं. त्याला अजूनही सत्य पूर्णपणे समजलं नव्हतं. मात्र त्या दिवसापासून राहुलने एक निर्णय घेतला होता. आता कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहायचं आणि याच निर्णयामुळे काही दिवसात निशाचं खरं रूप राहुलसमोर उघड होणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. निशाला वाटलं राहुल घराबाहेर गेला आहे. पण एक महत्त्वाची फाईल विसरल्यामुळे तो काही मिनिटांनी परत आला. मुख्य दरवाजा उघडताच त्याच्या कानावर मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. तो हळूच हॉलच्या दिशेने गेला. समोरचं दृश्य पाहून तो जागच्या जागी थबकला. निशा राहुलच्या आईवर मोठ्याने ओरडत होती, "तुम्ही या घरातून निघून जा. आता या घरावर माझा अधिकार आहे. मला तुमचा चेहरासुद्धा बघायचा नाही." ही असंच काहीतरी बडबड करत होती. राहुलची आई रडत म्हणाली, "बाळा, असं बोलू नको. हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं घर आहे." पण निशाने आईचं एकही ऐकलं नाही. तिने राहुलच्या आईचा हात हातात धरला आणि अक्षरशः त्यांना दरवाजाकडे ढकलू लागल्या. आईचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात "निशा!" राहुलचा आवाज संपूर्ण घरात घुमला. दोघींचीही नजर दरवाजाकडे वळली. राहुल तिथे उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. निशाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिला वाटलं होतं राहुल ऑफिसला गेला आहे. पण आज तिचं खरं रूप राहुलने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. राहुल आईजवळ धावत गेला. त्याने आईला आधार देत उभं केलं. मग निशाकडे पाहत तो कडक आवाजात म्हणाला,
काल तू म्हणाली होतीस आई तुला त्रास देते, पण आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. निशा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. राहुल, राहुल माझं ऐकून तर घे. पण राहुलने हात वर करत तिला थांबवलं. आता पुरे झालं. आता एक शब्दही बोलू नकोस. त्या क्षणी राहुलच्या मनात एकाच व्यक्तीचा चेहरा पुन्हा पुन्हा समोर येत होता. तो म्हणजे दिव्या, जिला त्याने कधीही स्वतःचं म्हणण्याची संधीच दिली नव्हती. आणि आज जिला सर्व काही मानलं, तिचंच खरं रूप त्याच्यासमोर उभं होतं. राहुलने घाईघाईने आईला आधार दिला. तिला अलगद सोफ्यावर बसवलं. आई लागलं तर नाही ना? तो काळजीने विचारू लागला. आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती काहीच बोलली नाही. राहुल हळूहळू उठला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो निशाकडे वळला आणि कडक आवाजात म्हणाला, निशा, हे काय चाललं होतं? ही माझी आई आहे. त्याच्याशी असं वागायची तुझी हिंमतच कशी झाली? निशा मात्र अजिबात घाबरली नाही. उलट ती चिडून म्हणाली, हो, मीच ढकललं त्यांना. मग काय करणार? या घरात मला रोज त्यांच्या सूचना ऐकायच्या नाहीत. मला माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. राहुलचा राग आणखी वाढला. तू माझ्याशी खोटंही बोललीस. काल पाणी तूच सांडलं होतंस आणि आईवर आरोप केला होतास. निशा मोठ्याने हसू लागली. हो, केलं होतं नाटक. कारण मला बघायचं होतं की तू कोणावर विश्वास ठेवतोस. आणि ऐक राहुल, मला कोणाच्याही खाली राहायची सवय नाही. या घरात सर्व काही माझंच चालेल. नाहीतर मी 1 मिनिटसुद्धा इथे राहणार नाही. राहुल अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. जिच्यावर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला होता, ती आज स्वतःच तिचं खरं रूप त्याच्यासमोर उघड करत होती. राहुलची आई शांतपणे हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात एकच विचार येत होता. दिव्या कधीच अशी मोठ्याने बोलली नाही आणि आज या घरात आदरच उरला नाही. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. राहुलच्या मनात राग, निराशा आणि पश्चाताप सगळंच एकाच वेळी दाटून आलं होतं. निशा अजूनही रागाने फणफणत होती. ती जोरात तिच्या खोलीत गेली, कपाट उघडलं आणि घाईघाईने तिचे कपडे बॅगमध्ये भरू लागली. राहुल तिच्या मागे गेला, पण यावेळी त्याने तिला थांबवण्याचा अजिबातच प्रयत्न केला नाही. त्याच्या मनात एकच विचार होता, जबरदस्तीने टिकणारं नातं कधीच सुख देत नाही. काही मिनिटातच निशाने बॅग बंद केली. ती हॉलमध्ये आली. राहुलची आई शांतपणे सोफ्यावर बसलेली होती. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. दाराजवळ थांबून ती राहुलकडे पाहत म्हणाली, आज मी या घरातून निघत आहे आणि लक्षात ठेव, यापुढे मी कधीच तुझी बायको म्हणून परत येणार नाही. इतकं बोलून तिने दरवाजा उघडला. क्षणभरही न थांबता ती घराबाहेर निघून गेली. राहुल तसाच उभा राहिला. त्याने तिला अजिबात अडवलं नाही, कारण त्याच्या मनातलं प्रेम आधीच संपलं होतं. घराचा दरवाजा बंद झाला. संपूर्ण घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. राहुलने हळूच आईकडे पाहिलं. आईच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिच्याजवळ गेला, तिच्या शेजारी बसला आणि अनेक दिवसांनी तिचा हात हातात घेतला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, आई, मी खूप मोठी चूक केली. हे ऐकताच आईच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती काहीच बोलली नाही, कारण तिलाही माहीत होतं, काही चुका अशा असतात ज्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. निशा घर सोडून गेल्यानंतर 4-5 दिवस राहुलची अवस्था खूपच वाईट झाली होती. तो ऑफिसला जात नव्हता. कंपनीचं सगळं काम मॅनेजरकडे सोपवून तो दिवसभर घरातच बसून राहायचा. जेवणात त्याचं लक्ष नव्हतं. रात्री त्याला झोप लागत नव्हती. एकटाच खोलीत बसून तो वारंवार स्वतःच्या केलेल्या चुका आठवत राहायचा, पश्चाताप करून घ्यायचा. त्याच्या डोळ्यांसमोर सतत एकच चेहरा यायचा, ती म्हणजे दिव्या. दिव्या हात जोडून म्हणत होती, राहुल, यात माझी काहीच चूक नाही. मी तर सगळं सत्य सांगितलंच होतं. तिचे हे शब्द त्याच्या कानात सतत घुमत राहायचे. तो स्वतःशीच बोलायचा, मी तिचं एकदाही पूर्ण ऐकून घेतलं नाही. ती दोषी नसतानाही मी तिला शिक्षा दिली. त्याला दिव्या जातानाचा तो दिवस आठवला. भरलेल्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी बॅग उचलून ती घराबाहेर पडली होती. तेव्हा त्याने तिला एकदाही थांबवलं नव्हतं.
आज तोच प्रसंग त्याच्या मनाला आतून पोखरत होता. एके रात्री तो देवघरासमोर जाऊन बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो देवाकडे पाहत म्हणाला, देवा, मी माणसाचा स्वभाव न पाहता त्याचा दोष पाहिला. जी मुलगी माझ्यावर मनापासून प्रेम करत होती तिचा विश्वास मी तोडला आणि जिच्यावर मी विश्वास ठेवला होता तिनेच मला फसवलं. तेवढ्यात राहुलची आई त्याच्या मागे येऊन उभी राहिली. तिने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. राहुल आईला मिठी मारून लहान मुलासारखा रडू लागला. हुंदके देत म्हणाला, आई, मला माझी चूक सुधारायची आहे, पण मला भीती वाटते. दिव्या मला कधी माफ करेल का? दिव्या माहेरी आली असली तरीही राहुलच्या आईशी तिचा संपर्क तुटला नव्हता. राहुलची आई जवळजवळ रोजच दिव्याला फोन करायची. बाळा, कशी आहेस? वेळेवर जेवतेस ना? असं प्रेमाने विचारायची. दोघींमधलं प्रेम अजिबात कमी झालं नव्हतं. दिव्यासुद्धा आईची मनापासून चौकशी करायची. आई, तुमची तब्येत ठीक आहे ना? औषध वेळेवर घेताय ना? हळूहळू राहुलच्या आईने घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिव्याला सांगायला सुरुवात केली होती. निशाचं खरं वागणं, राहुलशी होणारी भांडणं आणि शेवटी निशा घर सोडून गेल्याची बातमी देखील तिने दिव्याला सांगितली होती. हे सगळं ऐकून दिव्या काही क्षण शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या तोंडून राहुलबद्दल एकही वाईट शब्द बाहेर पडला नव्हता. राहुलची आई म्हणाली, बाळा, राहुल 4-5 दिवसांपासून खूप बदलला आहे. तो नीट जेवत नाही, ऑफिसलाही जात नाही, रात्रभर जागा असतो आणि अनेकदा एकटाच बसून रडत असतो. त्याला त्याच्या केलेल्या चुकीचा खूप पश्चाताप होतोय. हे ऐकून दिव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला त्यांच्यावर राग नाही, फक्त त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, एवढंच दुःख आहे. राहुलची आई रडतच म्हणाली, बाळा, माझ्या चुकीमुळे तुमच्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दिव्या लगेचच म्हणाली, आई, आता स्वतःला दोष देऊ नका. जे नशिबात होतं तेच झालं. फोन ठेवला, पण त्या रात्री दिव्यालाही झोप लागली नाही. राहुलच्या दुःखाची बातमी ऐकल्यानंतर तिच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ती खिडकीत उभी राहून आकाशाकडे पाहत मनातच म्हणाली, देवा, त्यांनी माझ्यासोबत जे केलं त्यांचं दुःख आहे, पण तरीही त्यांना सुखी ठेव. काही दिवसांनी राहुलने एक मोठा निर्णय घेतला. आता आणखी पळून उपयोग नाही. माझ्या चुकीची माफी मला स्वतः जाऊन मागावीच लागेल, असं म्हणत तो सकाळीच गाडी घेऊन दिव्याच्या गावाकडे निघाला. गाडी दिव्याच्या घरासमोर येऊन थांबली. राहुलला पाहताच आजूबाजूचे लोक कुजबुज करू लागले. तो मात्र कोणाकडेही लक्ष न देता घराच्या दारापाशी गेला. दारावर टकटक केली. थोडा वेळ दरवाजाच्या बाहेर मनात काहीतरी विचार करत तसाच थांबला. दिव्याच्या बाबांनी दार उघडलं. समोर राहुल उभा होता. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. राहुलने हळूच दोन्ही हात जोडले. त्याचा आवाज भरून आला होता, काका, मला आत येण्याची परवानगी द्याल का? दिव्याचे बाबा काही क्षण शांत राहिले, मग बाजूला होत म्हणाले, या राहुल. घरात आला. दिव्याची आई त्याला पाहून थबकली. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरलेली होती. अचानक राहुल त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, काका, काकू, मला माफ करा. मी तुमचा आणि दिव्याचा खूप मोठा अपराध केला आहे. तुम्ही सुरुवातीपासून सत्य सांगितलं होतं, पण मी रागाच्या भरात कोणाचंही ऐकलं नाही. इतकं बोलून राहुल खाली वाकला आणि दिव्याच्या आई-वडिलांच्या पाया पडला. मला माफ करा म्हणून हात जोडत होता. दोघेही क्षणभर स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. राहुल हुंदके देत म्हणाला, मी माझ्या अहंकारात एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुमच्यावर समाजाने केलेले आरोप आणि दिव्याने सहन केलेलं दुःख याला मीच जबाबदार आहे. माझ्याकडे माझ्या चुकीचं कोणतंच समर्थन नाही. आज मी फक्त माफी मागायला आलो आहे. घरात वातावरण अत्यंत भावूक झालं होतं. तेवढ्यात आतल्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. दिव्या बाहेर आली. समोर हात जोडून उभा असलेला राहुल पाहून ती जागच्या जागी थांबली. दोघांची नजर अनेक दिवसांनी पुन्हा एकदा एकमेकांना भिडली. दिव्या हळूहळू बाहेर आली. समोर राहुलला पाहताच ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली.
दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. घरात पूर्ण शांतता होती. राहुलच्या डोळ्यात अश्रू दाटलेले होते. तो हळूहळू दिव्याजवळ गेला. दिव्या काही समजून घेण्याआधीच राहुल तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. पुढच्या क्षणी त्याने तिच्या पायांना स्पर्श करत डोकं खाली झुकवलं. दिव्या घाबरून 2 पावलं मागं सरकली. राहुल, हे काय करताय? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. पण राहुल रडतच म्हणाला, दिव्या, मला थांबवू नकोस. मी तुझा खूप मोठा अपराधी आहे. तू दोषी नसतानाही मी तुला शिक्षा दिली. तू हात जोडून सत्य सांगत होतीस, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. राहुलच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तो पुन्हा म्हणाला, मला माफ कर दिव्या. मी तुझं मन तोडलं, तुझा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं. पण तुझ्यासारखी समजूतदार आणि प्रेमळ मुलगी मी गमावली. आज मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली आहे. हे ऐकून दिव्याच्याही डोळ्यात अश्रू आले. तिने लगेचच राहुलला उठवण्याचा प्रयत्न केला. राहुल, असं करू नका. कृपया उठा. पण राहुल उठायला तयारच नव्हता. तो हुंदके देत म्हणाला, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस, तोपर्यंत मी उठणार नाही. दिव्याचे आईवडीलही हे दृश्य पाहून भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. त्या क्षणी त्या घरात कोणाच्याही मनात राग उरला नव्हता. फक्त पश्चाताप, वेदना आणि एका तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याची आशा होती.